ज्या लोकांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचा फॉर्म भरलेला आहे आणि ई स्क्रुटिनी केलेली आहे, ई म्हणजे ऑनलाईन, त्या लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करायचं आणि चेक करायचं आहे तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे का. कन्फर्म होणे फॉर्म म्हणजे काय की FC सेंटरच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही अपलोड केलेले पूर्ण डॉक्युमेंट्स, तुम्ही भरलेली माहिती, तुम्ही भरलेले मार्क्स, तुमची कॅटेगरी, तुमचा जेंडर, ह्या सगळ्या गोष्टी ते अधिकाऱ्यांनी चेक केल्यानंतर तो अधिकारी कन्फर्म करतो तो फॉर्म. म्हणजे काय, चेक करून तो व्हॅलिड करतो की यस हा फॉर्म करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. म्हणजेच काय, तुम्ही ई स्क्रुटिनी करून ठेवलेली आहे, ऑफिसरने चेक केल्यानंतर तो एक तर तो करेक्ट व्हेरीफाईड म्हणेल किंवा इनकरेक्ट आणि डिस्क्रिपन्सी टाकलेली असेल. सो तुम्ही प्रत्येकाने ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी लॉग इन करायचे, प्रत्येक दिवशी चेक करायचे लॉग इन करून की आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे का. आता तुम्हाला ते कसं कळणार की आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही. लॉग इन केल्यानंतर तुमचा DN नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही चेक कराल तर लेफ्ट साईडला मेनू आहेत खूप सारे. त्या मेनूमध्ये एक मेनू आहे रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट जर का जनरेट होत असेल तर तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे असं समजा. आणि रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हा मेनूच तुमच्या फॉर्ममध्ये दिसत नाहीये किंवा तुम्हाला असा मेसेज येतोय की युअर फॉर्म हॅज बीन लॉक्ड फॉर ई व्हेरिफिकेशन, तर समजायचं की तुमचा फॉर्म अजून कन्फर्म झालेला नाही. आता कन्फर्म झालेलं नाही तर तुम्ही काय करायचंय, काहीच करायचं नाही, तुम्ही शांत राहायचंय. ती अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की 16 जूनच्या आत तो सर्व चेक करून कन्फर्म करणे. त्यामुळे ज्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला नाही त्यांनी मला कॉल करायचा नाहीये किंवा FC सेंटरला कॉल करायचा नाहीये किंवा कोणालाही व्हॉट्सअप मेसेज टाकायचा नाहीये. ती जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे, सरकारी अधिकाऱ्यांची, ते कन्फर्म करतील. परंतु ज्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे त्यांनी एक काम करायचं आहे, ती रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट चेक करायची आणि त्यामध्ये रिमार्क्स बघायचे की व्हेरीफाईड आहे, ऑल क्लिअर असा रिमार्क आहे का, तर मग काहीच करण्याची गरज नाही. परंतु जर का डिस्क्रिपन्सी आलेली असेल, त्यांनी काहीतरी टाकलेले असेल की अपलोड लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा अपलोड नॉन क्रिमिलियर, अपलोड कास्ट सर्टिफिकेट किंवा अपलोड इन्कम प्रूफ, किंवा त्यांनी असं पण टाकलेलं असेल की युअर नेम इज नॉट ॲज पर द 10th मार्कशीट. म्हणजे काय, जर का तुम्ही तुमचं नाव 10वीच्या मार्कशीटवर जसं आहे तसं टाकलेलं नाही तरी पण डिस्क्रिपन्सी येईल. त्यामुळे चेक करायचे, जरी फॉर्म कन्फर्म झालेला आहे तरी आपला फॉर्म योग्यरित्या कन्फर्म झालेला आहे की नाही, की त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी आलेली आहे. मग आता जर डिस्क्रिपन्सी आलेली असेल, मग ते जातीच्या दाखल्याची असून देत, नॉन क्रिमिलियरची असून देत किंवा 10वीच्या मार्क्सची असून देत, 12वीच्या मार्क्सची असून देत, तुमचं मेल फिमेलची असून देत, मायनॉरिटी स्टेटसची असून देत, व्हॉट एव्हर डिस्क्रिपन्सी ज्याची पण असेल, त्या डिस्क्रिपन्सी आल्यानंतर तुम्हाला ती सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. मग डिस्क्रिपन्सी टाकलेली तुम्हाला ती दिसेल तुमच्या फॉर्ममध्ये लॉग इन केल्यानंतर. मग जी डिस्क्रिपन्सी आहे म्हणजे नॉन क्रिमिनलच्या संदर्भात असेल तर ती डिस्क्रिपन्सी सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आलेलं आहे का ते चेक करायचं आहे. आलेलं असेल तर तुम्ही ते रिअपलोड करायचं आणि रिकन्फर्मेशनसाठी पुन्हा तुमचा फॉर्म पाठवायचा आहे. तसंच जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर तुमचं ड्रॉइंगचे सर्टिफिकेट, ज्याची पण डिस्क्रिपन्सी असेल आणि त्याच्याशी रिलेटेड किंवा संबंधित तुमच्याकडे आत्ता डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ती जी डिस्क्रिपन्सी आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी तो डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करायचा आणि रिकन्फर्मेशनसाठी तुमचा फॉर्म पाठवायचा आहे. आता काही लोकांची डिस्क्रिपन्सी असू शकते की लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांनी अपलोड केलेलं नाही. आता लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड केलेले नाही म्हणून त्याच्यासाठी ग्रीव्हन्स टाकण्याची गरज नाही किंवा ती डिस्क्रिपन्सी सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही. जे लोक, ज्या विद्यार्थ्यांचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट सध्या अपलोड केलेलं नाही तरी काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. हे लिव्हिंग सर्टिफिकेट डायरेक्ट ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही संबंधित कॉलेजला दाखवलं तरी चालतं, परंतु कंडिशन एकच आहे की विद्यार्थ्याचा जन्म आणि 10वी महाराष्ट्रातनं झालेली पाहिजे. परंतु असे काही विद्यार्थी आहेत की ते मायनॉरिटीमध्ये आहेत, मुस्लिम मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, बौद्ध मायनॉरिटी, अशा विद्यार्थ्यांचं जर का लिव्हिंग सर्टिफिकेट आलेलं नाही आणि त्यांना डिस्क्रिपन्सी आहे आणि त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर हे जर लिहिलेलं असेल की ते मुस्लिम मायनॉरिटीचे आहेत, म्हणजे मुस्लिम किंवा इस्लाम असं लिहिलेलं असेल, किंवा जे बौद्ध मायनॉरिटीचे आहेत तर त्यांचे सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेटवर बौद्ध किंवा नवबौद्ध लिहिलेलं असेल, किंवा जे ख्रिश्चन मायनॉरिटीचे आहेत तर त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर रिलिजनच्या जागी ख्रिश्चन असं लिहिलेलं असेल. मग असे विद्यार्थी की जे मायनॉरिटीमध्ये आहेत त्यांचं जर लिव्हिंग सर्टिफिकेटची डिस्क्रिपन्सी असेल तर त्यांनी ती सॉल्व्ह करायची आहे. कारण तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमचा रिलिजन जो की मायनॉरिटीमध्ये असेल तो दाखवलेला असतो, प्लस
तुमचा जन्म ठिकाण कोणतं आहे ते पण दाखवलेलं असतं आणि तुमची नॅशनॅलिटी काय आहे हे पण तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर दाखवलेलं असतं. तर जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये आहे, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा बौद्ध, त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेटची डिस्क्रिपन्सी पण ताबडतोब सॉल्व्ह करायची आहे, ती अपलोड करायची आहे. तुम्हाला ऑनलाईन ते समजत नसेल तर तुम्ही समोरच्या FC सेंटरमध्ये, जवळच्या FC सेंटरमध्ये जाऊन ते करू शकता किंवा ऑनलाईन ग्रीव्हन्स रेज करू शकता. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे की आपला फॉर्म कन्फर्म झालेला आहे की नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला नाही, त्या सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की आपण आपल्या फॉर्ममध्ये आपलं नाव 10वीच्या मार्कशीटनुसार भरलेलं आहे का. जर का तुम्ही 10वीच्या मार्कशीटनुसार ते भरलेलं असेल तर तुमचे मार्क्स बाय डिफॉल्ट सिस्टममध्ये येतात. तुम्ही 2022चे विद्यार्थी असा, 2023चे असा, 2024चे असा किंवा 2025चे असा, जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु जर का त्यांनी 10वीच्या मार्कशीटनुसार जर का त्यांचं नाव लिहिलेलं नाही आहे त्या फॉर्ममध्ये, तर तुमचे मार्क्स ओढले जात नाही, सिस्टममधून येत नाही. बोर्डाकडनं डायरेक्ट आपल्या सिस्टममध्ये येतात. ते जर आले नाही तर तुम्ही नाव लिहिण्यामध्ये चूक केलेली आहे किंवा तुमच्या आईचं नाव लिहिण्यामध्ये चूक केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येकाने ज्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला नाही त्यांनी चेक करायचं की आपला फॉर्ममध्ये आपले नाव 10वीच्या मार्कशीटच्या नुसार आहे की नाही, आपल्या आईचं नाव आपण बरोबर टाकलेलं आहे का नाही. आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आणि चेक करायचं आहे आणि आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार आपलं नाव टाकलेलं आहे की नाही. समजा तुम्ही मिस्टेकने ते 10वीच्या मार्कशीटनुसार टाकलेलं नाही, त्यामुळे तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला नाही. मग काय करायचं? मग तुम्ही काय करायचं, जी ई स्क्रुटिनी टाकलाय ना तुम्ही तो मोड चेंज करायचा, त्याला फिजिकल स्क्रुटिनी करायचा आणि पुन्हा तुमचा फॉर्म एडिट करायचा. तुम्हाला जर तो घरी एडिट करता येत नसेल तर कुठल्याही FC सेंटरमध्ये पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आणि तिथे त्यांना सांगायचं की माझं 10वीच्या नावानुसार, 10वीच्या मार्कशीटनुसार मी माझं नाव लिहिलेलं नाही आहे, माझा फॉर्म अजून कन्फर्म झालेला नाही आहे, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, कृपया मला चेंजेस करून द्या. तुम्हाला ते FC सेंटरचे अधिकारी चेंजेस करून देतील, तो फॉर्म कन्फर्म करून देतील. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीला जाता तेव्हा तुम्हाला त्या प्रत्येक डॉक्युमेंटवर त्या FC सेंटरचा शिक्का आणि सही घेणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही जर ई स्क्रुटिनी केलेली असेल तर तुम्हाला त्या सेंटरचा सही किंवा शिक्क्याची गरज नाही. त्यामुळे ई स्क्रुटिनी केलेल्यांनी पुन्हा त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन शिक्के घेण्याची गरज नाही आहे. फक्त गरज त्याच विद्यार्थ्यांची आहे ज्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केलेलं आहे. त्यांनी तुमच्या कन्फर्मेशनच्या फॉर्मवर आणि जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या झेरॉक्सवर त्या पर्टिक्युलर FCचा शिक्का आणि तिथल्या अधिकाऱ्याची साईन घेणं गरजेचं असतं, कारण ॲडमिशनच्या वेळेस ते तुम्हाला विचारलं जातं. ई स्क्रुटिनीवाल्यांना कुठलाही शिक्का किंवा साईन विचारली जात नाही. आय होप की तुम्हाला या पुष्कळशा गोष्टी खूप महत्त्वाच्या समजल्या असतील. ऑल द व्हेरी बेस्ट. याच्या व्यतिरिक्त मी व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. गुड लक.